मला ना गेल्या 2-3 दिवसापासून ना म्हणजे असं झालं आहे, की मी घर तर क्लीन करते, पण मला जे म्हणजे सॅटिस्फाय असं असतं ना, की ओके घर क्लीन झालंय, स्वच्छ वाटतंय. ते फक्त ना असं वर वाटतंय. म्हणजे वाटत नाही, की घर आतून छान क्लीन झालंय असं. म्हणजे मी थोडं क्लीन करते आणि थोड्या वेळाने पुन्हा असं वाटतं, की मी घर पुसलंय की नाही पुसलंय असं मला वाटायला लागतं. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर ही जी माझी फिलिंग आहे ना, ती काल परवापासून माझ्या मनात जी होती ना, ती चालली होती. म्हटलं कुठेतरी काहीतरी सुटतंय आणि म्हणजे काय होतंय, की घर वगैरे पुसणं होतंय, पण असं जसं सोफ्याच्या खालून मला पुसून घ्यायचं आहे, बेडच्या खालून मला पुसून घ्यायचं आहे ना, तर हे वेळेच्या कमतरतेमुळे माझ्याने काही होत नव्हतं. आणि मग अशा गोष्टी ज्या होतात ना, की आपण वर क्लिनिंग करून घेतो, तर मी ती जास्त काळ टिकत नाही. आणि हे जे माझ्याकडे मॉप आहे ना, आता बघा त्याच्या म्हणजे अशा वाइप्स आहेत आणि त्या यूज अँड थ्रो आहेत, की यूज करा आणि फेकून द्या. पण आपण ठरलं कंजूस माणसं, तर मग मी ह्या ज्या वाइप्स आहेत ना, त्या बऱ्याच वेळा यूज करत असते. आणि हे मॉप ना खूपच पूर्वी घेतलं आहे मी, जसं आम्ही ह्या घरामध्ये शिफ्ट झालो होतो ना, तसं घेतलेलं होतं. आता असं सेम टू सेम अवेलेबल नाही, पण यासारखं दुसरं आहे. ते मी जे आहे प्रोडक्ट टॅग करून देते. तुम्हाला हवं असेल तर मग तुम्ही घेऊ शकता. आणि याचे काय काय फायदे आहेत मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर अशी वाइप मी होते आणि हे जे आहे ना, इथे असं लावायचं म्हणजे टॅग म्हणजे तिला असं तिथे टॅग करून द्यायचं, जेणेकरून ते निघणार नाही. म्हणजे अटकवून द्यायचं बेसिकली, मला असं म्हणायचं आहे. आणि तुमचं मॉप जे आहे ते आता रेडी टू यूज झालेलं आहे. खूपच जुनं आहे माझं, म्हणून थोडं खराब पण झालं आहे बरं का. तर अशा पद्धतीने काय होतं ना, हे सगळ्या म्हणजे साईडून जे आहे ना, पूर्ण असं वाकडं तिरकं सगळं असं होऊ शकतं. आणि मग आपण जे आहे ना, कानाकोपरा याच्याने व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकतो. याचे ॲडव्हान्टेजसोबत मी डिसॲडव्हान्टेज पण तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला असं व्हायला नको घेऊन पस्तावे यायला. सो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला जर असं म्हणजे बेडच्या खालून सोफ्याच्या खालून खूप कमी जागा आहे ना, तिथून तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे ना, तर तुम्ही म्हणजे अगदी व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या वाइप्स असतात ना, तर त्या डस्टसोबत ना केस वगैरे जे पण असतात ना, ते पण सगळं होल्ड करून बाहेर घेऊन येतात. आणि मग तेवढ्या जागेची पर्टिक्युलर क्लिनिंग खूप छान होऊन जाते. गोष्ट फक्त एवढी असते, आता ते वाइप खूपच छोटं आहे, त्याचा एरिया खूपच छोटा आहे, त्यामुळे मग त्याला पुन्हा पुन्हा वॉश करावं लागतं. गोष्ट अशी आहे. आणि ह्या वाइप्स असल्यामुळे मग तुम्हाला 2-4दा वॉश केल्यानंतर यांना यूज अँड थ्रो करावे लागतात. आणि दुसरी वाइप तुम्हाला जी आहे तिथे अटॅच करावी लागेल. आणि तुम्ही बघू शकतात किती डस्ट जी आहे ती माझ्या सोफ्याच्या खालून यासोबत जी आहे निघालेली आहे. म्हणजे नॉर्मल जो आपला मॉप असतो ना बघा, तो स्पिनवाला जो मॉप असतो माझ्याकडे तो, आणि रेग्युलर बेसिसवर मी त्यालाच यूज करते. पण गोष्ट अशी होते ना, की तो जे कोपरे असतात ना, तो गोल असल्यामुळे काय होतं ना, कोपऱ्यांमध्ये तो जात नाही. आणि त्याला पाणी पण खूप जास्त असतं, किंवा मग बरीच जी अशी घाण असते ना, ती तिथल्या तिथे राहून जाते आणि तो सोबत ओढून घेऊन येत नाही. त्या सिच्युएशनमध्ये हा मॉप जो आहे ना, तो आम्हाला बराचसा फायदा करून देतो. असं काढायचं आणि ही वाइप जी आहे ती वॉश करून घ्यायची, किंवा तुम्ही त्याची साईड जी आहे ना, ती चेंज करून जे आहे पुन्हा आपण क्लीन करून मग एकदाच आपण त्याला वॉश करून घेऊ शकतो. हे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही यूज करायला घेतलं ना, तर हे म्हणजे खूप लवकर सुकून जातं आणि असं वाटतं की हे ओलच झालं नाही, कारण तो कापड खूप बारीक असतो. त्यामुळे उन्हाळ्यात फक्त तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा मी हा मॉप फक्त याच्यासाठी यूज करते, की घरात जेव्हा खूप जास्त केस दिसतात ना, तेव्हा मी हा फक्त जे कापड आहे तो ओला करून घेते आणि सगळ्या घरामध्ये फिरवून आणते आणि सगळे केस जे असतात ना, ते याला लागलेले असतात. अशा छोट्या छोट्या पद्धतीने मी याला यूज करून घेते. आणि जसं तुम्ही आता इथे बघताय, की असे कोपरे जे असतात ना, त्यामध्ये एकदम व्यवस्थित छान क्लिनिंग होऊन जाते. आणि नॉर्मल जो आपला मॉप असतो ना, त्याच्याने ह्या गोष्टी होत नाही. सो असे काही ॲडव्हान्टेज आहेत आणि डिसॲडव्हान्टेज आहेत. आता ते घ्यायचे की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि तुम्हाला म्हणजे जे किचन आपलं असतं बघा, किचनला जी टाईल लावलेली असते भिंतीला, ती पण जर तुम्हाला क्लीन करायची असेल ना, तर ह्या मॉपवर थोडं डिशवॉश लिक्विड वगैरे टाकून जे आहे तुम्ही उभं राहून खालूनच वर चढायची गरज नाही, तुम्ही तिथूनही क्लीन करून घेऊ शकतात. सोफा माझा क्लीन झाला, तुम्ही बघितलं सोफ्याच्या खालचं. आणि हे बघा, माझं घर जे क्लीन राहत नव्हतं ना, त्यामागचं रिझन जे होतं ना, हे असं होतं, कारण मी वर पुसून काढत होती आणि कोपऱ्यातली घाण काही माझ्याने काढून होतच नव्हती. म्हणून आज मी मनावर घेतला आणि हा मॉपच्या मदतीने जे आहे ना, सगळं व्यवस्थित मस्त क्लीन करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकतात इतकी घाण खाली होती ना, म्हणजे तर काय होतं, की क्लीन केल्यानंतर आपण जेव्हा फॅन वगैरे लावतो ना, तर हीच जी धूळ असते ना, ही थोडी थोडी बाहेर निघते आणि मग आपलं घर जे असतं ते जास्त काळ जे आहे ते क्लीन दिसत नाही. चला, काही असो, मॉप म्हणा किंवा मग आता मी मनावर गोष्ट घेतली म्हणून, पण आता तरी पुढचे 8-1 दिवस तरी जे आहे माझं घर म्हणजे पुसून काढल्यानंतर पुसलेल्यासारखं थोडा काळ तरी दिसेल. जी मला फिलिंग येत होती, की अरे क्लीन करून पण क्लीन होत नाही, ते आता मला काही जाणवणार नाही.
सकाळी सकाळीच ही गोष्ट मनावर घेतली होती आणि म्हणून लगेच जे आहे ते माझं काम पण झालं आणि आता किचनकडे आलेली मी. सकाळचे ब्रेकफास्टचे भांडे जे जे होते ना सगळे असेच पडून होते, कारण माझ्या डोक्यात फक्त तेच चाललं होतं की मला आधी हा कानाकोपरा जो आहे ना तो मला की स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर जे आहे ना मी हे सगळं आवरणार आहे. म्हणून मी किचन जरा साईडलाच ठेवला होता आणि आता ते सगळं केल्यानंतर हे सगळे ब्रेकफास्टचे भांडे वगैरे जे आहे हे पटापट मस्त सगळे आवरून घेते, म्हणजे किचन पण माझा जो आहे स्वयंपाकासाठी सज्ज आणि नीटनेटकं होऊन जाईल. सगळ्या कामांच्या गडबडीमध्ये एक गोष्ट जी असते ना ती माझी राहून जाते, ते म्हणजे माझ्या झाडांना पाणी देणं. मला माहीत असते की सकाळचं ऊन झाडांवर पडतंय, पण गोष्टी एवढ्या बॅक टू बॅक असतात ना की मग तेव्हा मी स्वतःला समजवत असते, थांब आधी हे काम करून घेऊ दे आणि मग जाते बाहेर, थांब मग हे काम झाल्यावर जाऊया. असं करता करता पूर्ण ऊन चाललं जातं आणि झाडं मात्र माझी वाट बघत असतात की बाई एकदाची आणि पाणी घाल म्हणून. सध्या आता ऊन असं वाटतंय मला थोडं वाढायला लागले आणि थंडी थोडी हळूहळू कमी होते. चला असो, जे आहे ना मी झाडांना पाणी वगैरे दिल्यानंतर ना म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेऊया. आणि भाजी ना आज म्हणजे पालकची भाजी बनवली, मी पातळ भाजी बनवली आणि माहीत नाही काय आज मूड झाला माझा आणि मी भाजी कुकरमध्ये बनवली. असंच म्हणजे भांडे सगळे असे वॉश करून ठेवले होते, त्यातून काढायचा कंटाळा आला मला आणि कुकरच घेतला, कुकरमध्येच भाजी बनवून टाकली मी. सो कुकरमध्ये भाजी पण छान बनते बरं का ह्या कुकरमध्ये, कारण त्याचं म्हणजे बॉटम जे आहे ना ते थोडं जाड आहे त्यामुळे जळत नाही. सुकी भाजी वगैरे पण तुम्ही मस्त बनवून घेऊ शकतात. आणि मम्मीकडून मी हे बाजरी आणि ज्वारीचं पीठ आणलं होतं, एवढं जास्त नव्हतं आणलं, अगदी थोडं थोडं आणलं आहे, म्हणजे 2-2 वेळा आमचे जे आहेत ते भाकरी होतील फक्त. तर म्हटलं आज पातळ भाजी बनवली, ती छान मस्त भाकर बनवूया. आणि भाकर बनवण्यामागचं माझं लॉजिक असं असतं की जर मी 2 ते 3 भाकरी बनवते ना तर पहिल्यापेक्षा दुसरी आणि दुसऱ्यापेक्षा तिसरी जास्त अशीच म्हणजे त्या एक पर्टिक्युलर स्टेपनंतर माझी भाकर जी असते ना ती चांगली बनत जाते. मला अजूनही प्रॉपर थापून भाकर जी आहे ते बनवता येत नाही आणि मी अजूनही ह्या गोष्टीवर बिलीव्ह करते की माणसाने प्रत्येक गोष्टीच म्हणजे निपुण राहिलं पाहिजे, असं काही नाही. मला बऱ्याच गोष्टी छान छान जमतात, मग भाकर पण परफेक्ट आलीच पाहिजे असं काही नाही. शेवटी चुरूनच खायची, मग कशी असो, वेळी असो, वाकडी असो. आणि ही तिसरी भाकर होती ती छान मस्त फुगली होती, म्हणून मी जे आहे याचा व्हिडिओ करून घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि व्हिडिओ करता करता भाकर मात्र थोडी करपली माझी. जेवण तर माझं बनवून झालं होतं, पण जरा वेळ होता जेवायला आणि म्हटलं ह्या 5 ते 10 मिनिटामध्ये जे आहे ना बेडरूम पण जरा क्लीन करून घेऊया. आता घर तर पुसून काढलं होतं मी आणि बेड मला आधी म्हणजे पूर्ण छान असं झटकून काढायचा होता ब्रश घेऊन, पण म्हटलं आता सगळं क्लीन करून झालं आहे तर जाऊ दे, डायरेक्टच मी बेडशीट जी आहे ती काढली आणि दुसरी यावर टाकून दिली. म्हणजे पहिली ही गोष्ट जरा डोक्यात आली असती की अरे ठीक आहे मला बेडशीट पण चेंज करायची, तर मग हा रूम पण तेवढा क्लीन करून झाला असता, पण चला काही हरकत नाही. गेल्या वेळी जेव्हा मी बेडशीट चेंज केली, म्हणजे मी ट्राय करते की जेव्हा पण बेडशीट चेंज करायची तेव्हा जरा एक जो माझ्याकडे ब्रश आहे तो मारून घ्यावा, जेणेकरून थोडी धूळ जी असते ती कमी होऊन जाते. आणि ही बेडशीट बघा आता भरपूर वेळा वॉश करून झाली माझी, मिशोवरून घेतली होती. आणि ह्या बेडशीट आणि पियाचा जो एक ड्रेस होता त्याच्यामुळे माझा मिशोवरचा जो विश्वास होता ना जरा जास्त स्ट्रॉंग झाला की ओके इथेही छान प्रोडक्ट्स आपल्याला मिळू शकतात. आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत मिशोचे जे प्रोडक्ट्स आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायला लागली. त्याआधी मला भीती वाटायची मिशोवरून मागवायला, पण ही बेडशीट पण खूप छान निघाली. आणि पियाचा एक रेड कलरचा ड्रेस होता तो पण 500 रुपयाचा होता, पण वाटतच नाही की 500 रुपयामध्ये एवढं छान मिळालेलं आहे असं. बऱ्याच वेळा तिने घातलं आणि तुमच्यासोबत शेअर पण केलं आहे मी. सो ही बेडशीट पण 450-500 रुपयाची आहे. 2 पिलो कवर आहेत आणि 2 छोटे छोटे पिलो पण त्यासोबत मिळालेले आहेत, जे तुम्ही माझ्या हॉलमध्ये वगैरे बघितलेलं असेल. ह्या सेम कलरचं जे आहे ते आहे. तर बेडशीट पण खूप छान आहे. मी परत तुम्हाला हवी असेल तर लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते. हॉल व्हिडिओ तर करून झाला, 2-4 प्रोडक्ट्स रिटर्न द्यायचे होते ते माझे देऊन झाले, पण हे यांचं नंबर काही अजून लागत नाही, म्हणजे कुठे काय कसं ठेवायचं ते, कारण घरातले बाकीचे कामं काही संपतच नाही, त्यामुळे ते बॉक्सेस तसेच्या तसे पडले. आणि शेवटी काय होतं ना, जर तुम्ही म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवताय ना तर गोष्टी म्हणजे अशा हे करून ठेवायला लागतात की ओके आपल्याला याच्यानंतर हे दाखवायचं, याच्यानंतर हे दाखवायचं, त्यामुळे मग तो थोडा पसारा पण जमा होतो. आणि असं बऱ्याच वेळा होतं माझं की माझी इच्छा असते की लगेच ठेवून द्यावं, पण मग व्हिडिओत दाखवायचं असतं म्हणून जरा राहून जातं. इथे बघा आता बेडरूममध्ये आली होती तर गोष्ट अशी झाली आहे की हा टमॅटोचं रोप जे होतं ते उगलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं मी, पण मी गावाला गेली ना तेव्हा याला काही पाणीच मिळालं नाही आणि म्हणून ना ते जरा खराब व्हायला लागले. म्हणजे त्याला ना जे म्हणतात ना टमॅटो येण्याची जी प्रोसेस असते ना ती पण त्यामध्ये स्टार्ट झाली होती.
पण त्याची फ्लावरिंग होते ना त्याची, तर तेच म्हणजे कळ्या उमलताय पण खाली गळून पडताय ते. आता रेग्युलर वॉटरिंग करते मी, पण मला नाही वाटत की ते कव्हर होईल. आणि कुंडी पण फार छोटी होती त्याची. आणि हे माझं ऑइल पण तयार जे होतं ना ते झालेलं होतं. आणि असे कित्येक दिवस निघून गेले माझे मागचे, आणि ते ऑइल काही माझ्याने काढून होतच नव्हतं. गावाहून पण फिरून आली. शेवटी म्हटलं आता बॉटल उचलून घेते, म्हणजे उद्याला ऑइलिंग वगैरे करायचं असेल तेव्हा मला त्याला यूज करता येईल. आणि तेवढ्यातच जे आहे डोरबेल वाजली. आणि हे जे पार्सल होतं ना, हे त्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करायचं राहिलं, कारण हे आलंच नव्हतं, डिले झाला यायला. तर हे 115 रुपयाचे 4 जे आहेत ना, हे असे छोटे छोटे जे आर्टिफिशियल जे आहेत ना प्लांट्स आहेत. म्हणजे मला असं वाटते की 100 रुपयामध्ये नॉट बॅड, छान आहे. पण मला असं वाटतं की थोडं अजून जरा मोठं पाहिजे होतं, साईजमध्ये थोडंसं लॉंग पाहिजे होतं. म्हणून मी कन्फ्यूज होती की ठेवू की नको ठेवू की काय करू. पण दिसायला खूप छान दिसतंय. आणि म्हणजे असं छान ग्रीन जो कलर आहे ना तो खूप मस्त भडक आहे. आणि कुठेतरी तुम्ही असं कोपऱ्यात ठेवून दिल्यावर तेवढ्या जागेचा लुक तर ऑफकोर्स चेंज होणार आहे. पण तरी माझ्या मनात चाललं होतं की 2-4 जे रिव्ह्यू बघितले होते ना, तर त्या रिव्ह्यूमध्ये त्यांच्या हाताच्या साईज एवढं ते दिसत होतं. आणि ते माझ्या हातापेक्षा थोडं कमी पडतंय मला असं वाटतंय. मग त्यांनी मला कमी प्राईसमध्ये म्हणजे दुसरं दिलं तर नाही ना असं मला वाटतंय. पण म्हटलं चला 2-4 ठिकाणी ठेवून बघूया आणि मग डिसाईड करूया याला रिटर्न करायचं की नाही ते. सुरुवात केली मी टी व्ही युनिटपासून. ऑलरेडी इथे आहेच माझ्याकडे, पण म्हटलं ठेवून बघते कसं काय दिसतं हे. आणि असं होतं बऱ्याच वेळा ऑनलाईन गोष्टी मागवल्या जातात आणि आपल्याला असं वाटतं की असं नाही, असं यायला पाहिजे होतं, पण ते येऊन पण आपल्याला आवडलेलं असतं. मग रिटर्न करायचं की नाही ह्या गोष्टी, ही कन्फ्युजन जे असतं ते होत असतं. पण नंतर मला हे थोड्या वेळाने रिअलाईज झालं की 100 रुपयामध्ये 4 मिळत आहे, म्हणजे 25 रुपयाचं एक प्लांट हे मला मिळतं आहे. सो कायच पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी मी यांना म्हणजे चारींनाही एकसाथ ठेवू शकते किंवा सिंगल ठेवू शकते. तर मग मी डिसाईड केलं की चला काही रिटर्न करत नाही मी, यांना राहू देते असंच. आणि तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि कसं दिसतोय आता हे ठेवल्यानंतरचा लुक मला नक्की जे आहे कमेंटमधून सांगा. आणि कुठे ठेवून अजून छान दिसेल ते पण मला सजेस्ट करा. हे जे काम आहे ना आजचं, ते मी वेळात वेळ काढून म्हणजे उरकून घेतलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की थंडी चालली जाईल आणि हे काम मात्र राहून जाईल. जसं मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं की म्हणजे थोडी थंडी असं वाटतंय की कमी होतंय. 2 वरचा फॅन 3 वर जायला लागला आहे. स्पीड हळूहळू फॅनची वाढते. मग आता थंडी जायच्या आधी ज्या गोष्टी आहेत ना त्या संपवून टाकूयात. आणि ही ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत ना ते असं वाटतंय मला ह्या सीझनमधले शेवटचे जे आहेत ना हे लाडू असणार आहेत. आता यानंतर उन्हाळा सुरू झाल्यानंतर मग काही सगळं खाता येणार नाही. आणि पियाने पण भरपूर खावं ह्या 8-10 दिवसांमध्ये आणि आम्हालाही खाता यावं म्हणून मी लाडू बनवून घेते. आणि ट्रस्ट मी, जेणे कोणे मला म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम मी तुमच्यासोबत ही लाडूची रेसिपी शेअर केली होती ना ह्या वर्षामध्येच, तेव्हा मला ज्या कमेंट्स मिळाल्या ना की तू असं नको, तू असं बनव म्हणून, त्या ज्या कमेंट्स होतात ना त्या इतक्या हेल्पफुल होत्या ना माझ्यासाठी. की म्हणजे आधी मी काय करायची ना की फक्त जे खजूर होतं ना त्याला मी बारीक करून घ्यायची, नंतर ड्रायफ्रूट्स करायची आणि हाताने त्यांना मिक्स करत बसायची. पण मला कमेंट आली होती की तू दोघं एकत्रच मिक्सरमध्ये बारीक कर. आणि खरंच म्हणजे इतका टाईम सेविंग माझ्यासाठी हे काम झालं ना, आणि त्यातल्या त्यात मेहनत पण एवढी वाचली माझी. सो अशा गोष्टी असतात ना, मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत जेवढं काही शेअरिंग करते ना, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासोबत जे म्हणजे मला रिप्लायमध्ये सांगतात ना, ते पण खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. सो माझ्याने अशा काही ह्याच नाही, अशा बऱ्याच गोष्टी ज्या फ्युचरमध्ये पण तुम्हाला दिसतील. आणि मी सांगत असलेल्या टिप्स जरी असल्या ना, पण त्यामध्ये पण तुम्ही तुमचं ॲडिशन काहीतरी सांगत असाल ना, तर मला म्हणजे नक्कीच सांगा तुम्ही. कारण हेल्प होते बऱ्याच गोष्टींची आपल्याला आणि माहीत नसतं. आणि तेव्हा रिअलाईज पण होतं सांगितल्यानंतर, अरे हो आपण असं पण करू शकतो म्हणून. सो अशातली ही गोष्ट होती. आणि थँक्यू सो मच. मला त्यांचं नाव वगैरे काहीच माहीत नाही, पण ज्याने कुणी मला ही टिप्स दिली होती. सो शेवटचे ह्या वर्षाचे हे लाडू, पण त्यांना मनापासून थँक्यू. आणि तुम्ही पण हो, अजूनही थोडी थंडी आहे, सो बनवून घ्या. जे काही ड्रायफ्रूट्स असतील घरामध्ये ते सगळे घ्यायचे, थोडे जे आहे कढईमध्ये परतवून घ्यायचे. आणि खजूर घ्या, म्हणजे गूळ वगैरे टाकायची गरज नाही. मी यावेळेस काळी मनुके जे होते ना ते पण यामध्ये ॲड केले होते. तुम्ही जे ग्रीन कलरचे आपले असतात ना किशमिश, ते पण ॲड करू शकतात. आणि जे काही सीड्स वगैरे असतील ते सगळे ॲड करा, जेणेकरून सगळं जे आहे सगळ्याच गोष्टी आपल्या केसांसाठी, स्किनसाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी, इम्युनिटीसाठी सगळ्या चांगल्या असतात. आणि बघा किती झटपट जे आहे हे मिश्रण तयार होऊन गेलं माझं. नाही तर पहिले किती तामझाम करत बसायची मी.
अजून मला एक कमेंट पण आली होती, की यामध्ये जे आहे ना खोबऱ्याचं किस वगैरे पण मी घालू शकते. गोष्ट काय होते ना, की खोबरं म्हटलं की थोडं चावण्याची प्रोसेस जरा जास्त करावी लागते आणि पियाला मग ते काही आवडत नाही. आणि माझा ह्या लाडू बनवण्यामागचा जो हेतू आहे ना, तो सगळ्यात मोठा हाच आहे, की पियाने जे आहे भरगतचं म्हणजे मी तिला टिफिनमध्ये दिला ना, की तिने तो खाऊनच आला पाहिजे आणि अशी कुठलीही गोष्ट मला तिच्या न आवडीची यामध्ये घालायची नाही, की तिला आवडत नाही आणि मी घालून दिली आणि मग ती मला एक्सक्यूजेस देईल, की "मम्मा मला असं नाही, तसं नाही." त्यामुळे मला तो चान्स घ्यायचा नाही आहे. सो खोबरं वगैरे, चटणी वगैरे मधून खाल्लं जातं. म्हणून मग मी ट्राय करते, की तिला जे नाही आवडत ना, तर ते यामध्ये घालू नये. पण आपल्या घरात ज्या गोष्टी आवडत आहे ना, त्या सगळ्या यामध्ये इन्क्लूड करा आणि मस्त असा एक हेल्दी बाईट जो आहे, बऱ्याच वेळा जेवणानंतर पण आपल्याला क्रेव्हिंग होत असते, की काहीतरी गोड खावं. तर त्या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही हे खाऊ शकतात आणि साखर, गूळ ह्या गोष्टींपासून जे आहे, ते तुम्ही थोडं दूर राहू शकतात आणि हेल्दी ऑप्शन जे आहे ते चूज करू शकतात. सो या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या मी अप्लाय करत असते माझ्यावर, पियावर आणि थोडं जे आहे हेल्दी म्हणजे हेल्दी फूडकडे जरा जे आहे लक्ष माझं असतं, की कुठलं तरी असं आपल्या घरात काही ना काही असलं पाहिजे, की मुलं चॉकलेट्स मागतायत, तर त्यापेक्षा त्यांना ड्रायफ्रूटचा एक लाडू द्यावा, जेणेकरून त्यांना चॉकलेट्सऐवजी जे आहे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्झ्युम केल्या जातील. तर चला बरणी माझी भरली आहे, काम पण कंप्लीट झालं आहे. तर चला मग आता कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.